कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आज काहीतरी स्पेशल करणार आहे असं नेहमीच म्हणते। आज काय करणार आहोत तर अप्सरा नाही गाणं नाही, अप्सरा ही स्पर्धा होते हो आपल्यासारख्या मैत्रिणींसाठी। अगदी गृहिणीपासून सिव्हिल इंजिनियर पासून डॉक्टर्स पासून कोणीही ह्याचा भाग होऊ शकतं। अशा अनेक स्त्रियांनी यामध्ये रजिस्ट्रेशन केलं। मज्जा पिंक त्याचा डिजिटल पार्टनर आहे आणि ती स्पर्धा होणार आहे। हे जे पेजेंट आहे ते होणार आहे 13 एप्रिलला, पण त्याच्या आधी बराच तामझाम आहे, बरंच काय काय सुरू आहे आणि पडद्यामागे इथे काय घडतंय, रिहर्सल्स मध्ये काय होतंय, यंदा कोण स्त्रिया असणार आहेत, त्यांचं ग्रूमिंग कसं सुरू आहे, हे सगळं पाहायला आज आपण जाणार आहोत। चल तू काय केलं, तू इथे आलीस, ही बीट पण थांबली, तू आपली गेली आणि मग उभी राहिली. So you cannot do that. You have to catch the beat also. Go back again. Yeah, from the first, very first. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. समजलं? समजलं एक्झॅक्टली. आता याच्यानंतर कशा कशा मागे दाखवा मला तुम्ही. तू आणि मी आणि तू आणि तू आणि मी आणि तुम्ही दोघी आहात राईट, आणि तुला असला सिंगल आहेस. मी आणि मी त्यांना पुन्हा वॉकला यावं लागेल। पहिल्या सेगमेंटच्या डान्सच्या मुळे तुम्ही रेडी राहा, तर आधी एक इथे उभी राहा। सर आपण बघितलं की किती काय काय सुरू आहे आणि अप्सरासाठी जी काय तयारी सुरू आहे त्यामध्ये दमछाक एका व्यक्तीची सुरू आहे। सुप्रियाची सुद्धा बोलणार आहोत, त्यांचं एक वेगळं काहीतरी सुरू आहे। पण तान्या दमली आहेस, कशी आहेस? एकदम छान, सकाळपासून खूप जोरदार प्रॅक्टिस सुरू आहे. थँक्यू सो मच चित्राली फॉर दिस इंटरव्ह्यू. आणि मी बघतेय की खूप दरवर्षी उत्साह तेवढाच असतो, दरवर्षी पार्टिसिपंट जरी नवीन असले तरी उत्साह तोच असतो। आरडाओरडा जरी झाला तरी बॅक ऑफ द माइंड त्यांना ग्रूम करणं हा एकमेव हेतू असतो। सो जेव्हा पहिल्यांदा ह्यांना भेटायला घरातून निघतेस तेव्हा बॅक ऑफ द माइंड काय सुरू असतं? कारण की प्रत्येक जण ही जी स्त्री आहे ती प्रत्येक वेगवेगळ्या स्तरातून आलेली आहे, त्यांचे वेगवेगळे बॅकग्राऊंड्स आहेत, त्यांचं एक वेगळं बॅटल सुरू असतं, तुझं एक वेगळं बॅटल सुरू असतं आणि तुम्ही सगळ्या एका छताखाली एकत्र येतात। सगळ्यात पहिले काय ना, मला घरातून निघताना माझा पहिला विचार हा असतो की सगळ्या पार्टिसिपेंट्स टाइमवरती पोहोचलेत की नाही पोहोचलेत, कारण आपल्याकडे ना थोडंसं टाइम पंक्च्युअलिटी जी म्हणतो त्या बऱ्याच जणी फॉलो करत नाहीत। तर सुप्रिया आय थिंक मी यायच्या एक अर्धा तास आधी पोहोचलेली असते आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन झालेलं तान्या येते, बी प्रिपेअर्ड। सो मे बी दे ऑलवेज सी मी इन अ लिटल निगेटिव्ह ॲस्पेक्ट, बट कसं आहे ना, कुठलाही एखादा प्रोग्राम करायचा असेल तर तुम्ही तो टाइम टू टाइम केला तरच तुम्ही तो चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकता, अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल। नाव सेकंड क्वेश्चन व्हॉट यू आस्क मी की वेगवेगळ्या स्तरातून स्त्रिया आलेल्या असतात, पण कसं आहे ना, आपल्या मराठी कुटुंबात जर का तू म्हणालीस तर त्या पद्धतीने जे प्रोत्साहन मिळालं पाहिजे की तुम्ही स्टेजवरती जा, परफॉर्म करा, ते अजूनही कुठेतरी तिथे एक हिचकिचाट आहे की नाही मी करू शकेन किंवा मला ते जमेल किंवा नाही जमणार। आणि माझं प्रोफेशन असं आहे ना की मी सेलिब्रिटी डिझायनर असल्यामुळे 90% आय वर्क विथ अ मराठी सेलिब्रिटी। तर मला असं कुठेतरी वाटतं की प्रत्येकाकडे, प्रत्येक मराठी मुलीकडे किंवा प्रत्येक मराठी स्त्रीकडे मी असं म्हणेन इतकं खूप काहीतरी आहे, म्हणजे शिकण्यासारखं म्हण किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये खूप काही करू शकतात, बट प्रॉबब्ली ज्या
मी म्हणेन की प्रोत्साहन ज्या पद्धतीने मिळालं पाहिजे फॅमिलीतून ते मिळत नाही. मग मला कुठेतरी वाटतं की जर माझ्यामध्ये काही असे गुण असतील आणि मी काही करून त्यांच्यामध्ये ते गुण अजून विकसित करू शकत असेल तर का नाही, डेफिनेटली करायला हवं. आता जर का माझं रॅम्पवॉक चांगलं आहे आणि मी त्यांना त्या पद्धतीने रॅम्पवॉक शिकू शकते तर डेफिनेटली मी ते केलं पाहिजे. ग्रूमिंग सेशन जर का म्हणशील तर कसं आहे की माझं इतके वर्ष 16 वर्ष मी डिझायनिंगमध्ये आहे. 16 वर्ष मी एवढ्या सेलिब्रिटी डिझायनिंगमध्ये असल्यामुळे बऱ्याचशा ॲक्ट्रेसला मी ग्रूम करते. तर मला वाटतं त्या पद्धतीने जर का एखाद्या स्त्रीमध्ये मी काही बदलाव आणू शकत असेल तर मी केलं पाहिजे. अँड आय रिअली एन्जॉय डुईंग दॅट. खूप छान वाटतं ते करायला. आणि आज जेव्हा ते येतात आणि कट टू जेव्हा जो फायनल अप्सराचा असतो, खूप बदल झालेला असतो, खूप कॉन्फिडन्स घेऊन घरी जातात, तेव्हा तुला कसं वाटतं? बिकॉज कुठेतरी तू त्याच्या मागे असतेस, कुठेतरी तू त्यांना बरंच काही दिलेलं असते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बरंच काही देऊन जातेस तू. सो जेव्हा त्यांना बघतेस त्या स्टेजवर आज तू तेव्हा कसं असतं, काय वाटतं? इतकं छान वाटतं. आय जस्ट कॅनॉट टेल यू. मी तुला एक छोटासा किस्सा सांगते. आत्तापर्यंत आमचे 2 अप्सराचे हे झाले सीझन झाले. हा 3rd सीझन आहे. मी परवा दिवशी एका हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेले होते आणि पहिल्या अप्सरा म्हणजे पहिला जो एपिसोड झाला होता त्यातली मला एक भेटली आणि त्यावेळेची ती अप्सरा आणि आत्ताची जी अप्सरा ती लिटरली उठून माझ्या जवळ आली. तान्या मॅम तुम्ही मला ओळखलत का? मग मी असं बघितलं, म्हटलं या यू वर देअर इन अप्सरा. बघितलं का माझ्यामध्ये चेंज? तो हे जे काही ऐकायला मिळतं, हे जे काही बघायला मिळतं ना ते खूप छान वाटतं. कारण जसं मी तुला म्हटलं ना की मराठी बॅकग्राऊंडमध्ये आल्यामुळे मे बी कपड्यांच्या बाबतीत थोडासा त्यांना इनोव्हेशन असतात की मी हे करू शकेन, मी घालू शकेन, मी या पद्धतीने मला मी प्रेझेंट करू शकेन किंवा नाही. तर तेच जे काही असतात ना ते मी ते दूर करून त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणायचा मी प्रयत्न करते. आणि तेव्हा जो मला कॉन्फिडन्स बघता येतो की जो पहिला दिवस आणि अप्सराच्या दिवशी ज्या पद्धतीने परफॉर्म करतात आणि कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये राहतं की बाबा चला तान्या मॅडममुळे आमच्यामध्ये एवढे का होईना थोडेफार बदल झाले. आय रिअली फील ब्लेस्ड अँड आय फील रिअली हॅपी फॉर दॅट. नक्कीच. आणि सुप्रियाचे प्रयत्न ह्याच्या मागे बरेच असतात. बिकॉज मी बघते की त्या नुसतं त्याच्या मागे बरेच काही असतात. म्हणजे जरी ते तुम्ही दिसले तरी पडद्यामागे बरंच काही सुरू असतं. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला प्रोत्साहन देते हे फार कमी पाहायला मिळतं. अनेकदा असं म्हणतं की स्त्री स्त्रीची दुश्मन आहे, पण आजकाल ते पाहायला मिळत नाही. सो असं जेव्हा जमून येतं, जेव्हा इतक्या स्त्रिया फॉर वन रिझन एकत्र येतात तेव्हा काय फिलिंग्स असतात? बिकॉज आय एम शुअर आतमध्ये असं एक फुल ड्रमरोल असेल की काय तरी सुरू आहे. सी बेसिकली सुप्रिया आहे ना, शी गोज आउट ऑफ द वे फॉर एव्हरीवन. तिला एखादी गोष्ट तू करायला सांग ती आउट ऑफ द वे जाऊन प्रत्येकासाठी काही ना काहीतरी बेस्ट करायचा प्रयत्न करेल. जेव्हा तिने हा सेगमेंट चालू केला, अप्सरा आली, तिने मला फक्त एक लाईन सांगितली, तान्या आपल्याला आपली मराठी संस्कृती जपून ठेवायची आहे, जपायची आहे. फक्त ते एक वाक्य तिने मला सांगितलं ना, आय एम डन, आय एम विथ यू. तुला काय करायचंय फक्त सांग. कारण कुठे ना कुठेतरी बघ प्रत्येक जण आपापल्या कम्युनिटीमध्ये आपापली संस्कृती जपायचा प्रयत्न करतो. आपण कुठेतरी मागे पडतो असं मला वाटतं. आणि ही प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्रीची जबाबदारी आहे की पुढे आपल्या मुलांना तो जे काही आपली संस्कृती ती पुढे कशी न्यायची याच्याबद्दल आपणही त्यांना पुश केलं पाहिजे. आणि आजकालची जी संस्कृती म्हणू शकतेस की त्यांना कसं आहे ना, तुम्ही पठण करा, गीता वाचा, असं वाचा म्हटलं की लवकर लोक तयार होत नाहीत. पण हे फॅशनच्या सेगमेंट मधून जर का तुम्ही सांगितलं असं करा, आता आम्ही अप्सरा ठेवतो पण अप्सरामध्ये प्रश्न काय विचारले जातात, आपल्या मराठी संस्कृतीबद्दल विचारले जातात. आम्ही काय करतो, एक 9 वारीचा सेगमेंट ठेवतो, एक 6 वारी, म्हणजे आपली जी परंपरा आहे त्याला घट्ट धरून ती जपायचा प्रयत्न करतो. तो भले आम्ही एक फॅशन हा सेगमेंट घेतो पण त्याच्यामध्ये आम्ही आमची संस्कृती जपायचाच प्रयत्न करतो. मग जेव्हा मला सुप्रिया म्हणाली की बाबा तान्या आपल्याला असं काय करायचंय, आय वॉज बँग ऑन येस, आपल्याला करायचंच आहे आणि दरवर्षी करायचंय. आणि आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. आणि खूप सुंदर सुरू आहे. तर मी फार वेळ घेणार नाहीये बिकॉज बरंच काय काय सुरू आहे. यानंतर ग्रूमिंग असणार आहे, बरंच काय काय असणार आहे. सो आपण पुन्हा तान्याशी बोलणार आहोत. सध्या मी तिला फ्री करते, सुप्रियाशी बोलणार आहोत, सगळ्यांशी बोलणार आहोत. बघूया काय काय सुरू आहे, अप्सराची तयारी कशी सुरू आहे. आणि हो, अप्सराच्या दिवशी भेटणार आहोतच. चेंजेस हवे असतील तर पहिले सगळ्यात पहिले क्लोज शूज चालू करा. डेली वेअर सुद्धा तुम्ही मोजडी घाला किंवा काही घाला. आपल्याला एवढा वेळ नसतो की आपण मॅनिक्युअर करू, पॅडिक्युअर करू आणि कीप आवर लेग्स व्हेरी क्लीन. त्यामुळे क्लोज शूज मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही तुमच्या याच्यामध्ये करा. आणि फर्स्ट ऑफ ऑल दिस इज बाबा तुमच्या एक फॅशनमध्ये किती बदल घडतो. ॲज समबडी सेड युअर अ टीचर, हू इज अ टीचर, न शी इज अ टीचर. आता टीचर म्हटलं की इफ शी इज कमिंग टू द स्कूल, मला टीचरमध्ये टीचरसारखी दिसली गेली पाहिजे. तर तो एक आदरयुक्त भीती पण राहते, तर एक आदर पण राहतो की बाबा टीचर उद्या आय कॅनॉट इमॅजिन वेअरिंग अ शर्ट अँड अ जीन्स अँड अ टाईट फिटेड क्लोथ्स. नो, म्हणजे आपल्याकडे कल्चर नाही आहे. काही काही ठिकाणी आहे पण आपल्याकडे कल्चर नाही. तर टीचर म्हटलं तर नाईस ब्युटिफुल सलवार सूट्स
और कॉर्ड सेट्स, कॉटन कुर्ता विथ नाइस गुड पॅन्ट्स, त्याच्यामध्ये पण ॲज आय सेड क्लोज शूज, अ गुड वॉच, मिनिमम टू मिनिमम चेंज करेल, बाकी सगळं जे आहे ते मी तसंच घालणार आहे. बरोबर आहे? दॅट्स व्हॉट शी सेड. आता या डायग्रामच्या वरचं आम्ही चालणार. ओके, तिने घातलेलं आहे ते सिल्वर. ओके, इकडे तिचं पूर्ण ब्लॅक आहे, त्याला गोल्डन जाईल नाही जाणार. आता मला चालतं, कुणामध्ये अलाउड नाही. आता तिने मंगळसूत्रामध्ये पण एवढे सगळे घातलेले आहेत. व्हॉट आय वुड डू, एक छान चेन खाली वाट्या असलेल्या पण खाली जाईल, नॉट प्रॉमिनेंटली विल बी सी. मी समथिंग लाईक दॅट आय वुड लाईक टू ट्राय. इज इट ओके दॅट यू डू राईट नाउ? ठीक आहे, वरचं पण तुम्ही काढू शकते, नाही काढत ठीक आहे, फक्त हे काढ, हे काढ आणि कोणतरी इथे या, इथे ठेवते. आता तिचं घड्याळ सिल्वर आहे, तर मी गोल्ड अवॉइड करते. गोल्ड इज, मी तिला सिल्वर देते. आता दिस प्रॉब्ली शी कॅन गिव्ह अ लिटिल एक ॲटिट्यूड आपण जो करतो ना, की थोडंसं त्याच्यामध्ये काय झालं तर तिच्यामध्ये थोडा एक भादस्तपणा आला. यू कॅन सी दॅट, त्याच्यामध्ये माझा भादस्तपणा आला. पण मी हे देणार असेल की तुझं मी हातातलं काढून टाकेन आणि मी तुला प्रॉब्ली फक्त एवढंच देईन. वॉट्स माय पॉईंट? I will rather just give you this much and probably I'll remove this. We just watch and little hangings just go like this. Now check your personality. See the small detailing of your jewelry, what you choose. त्याच्यामध्ये पण खूप गोष्टी मॅटर करतात. बरेच जणांना इथे सूट करतं, बरेच जणांना इथे सूट करतं, काही काही जणांना थोडं यंग आणि क्यूट लुक द्यायचं असेल तर they can start from here till here. They can start. मगासपासून म्हणते सुप्रिया खूप तयारी करत असतात, सुप्रियाचं असं सुरू आहे, सुप्रियाचं तसं सुरू आहे. सुप्रिया कुठे हा प्रश्न नक्कीच पडला असेल तर सुप्रिया इकडे आहे, ज्या या सगळ्याच्या मागे असतात. त्याचा सर्वा म्हणायला पाहिजे. मराठी संवर्धन मंडळ नावाचं एक फेसबुक पेज त्या चालवतात आणि त्यामध्ये मराठी संस्कृती किती छान जपली जाऊ शकते त्याचं बरंच काय काय करत असतात. त्यामध्येच अप्सरा येते आणि अप्सरा म्हटल्यावरती अनेक स्त्रियांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो ध्यास आहे तो बरेच वर्ष सुरू आहे. तिसरं वर्ष आहे. अगदी अप्सराचं हे तिसरं वर्ष आहे आणि अप्सराचं माध्यमच असं आहे की अगदी सर्वसामान्य स्त्रीला देखील या स्पर्धेमध्ये भाग घेता यावा, म्हणजे त्या दृष्टीने आम्ही ही स्पर्धा सुरू केली आणि अर्थात मराठी संवर्धनने सुरू केली. त्यामुळे त्यामध्ये काहीतरी मराठी बाज हवाच ना. यावर्षीची आपली थीम आहे चारोळी आणि यावर्षीच्या सगळ्या ज्या अप्सरा आहेत, स्पर्धक आहेत अंतिम फेरीतील, त्या चारोळ्यांच्या माध्यमातून स्वतःची ओळख करून देणार आहेत. तर दरवर्षी ही काहीतरी थीम असते, तर गेले 2 वर्ष सुद्धा काहीतरी आगळी वेगळी अनोखी थीम होती. काय होती? पहिल्या वर्षी आपली थीम होती की मराठी संस्कृतीतील एखादी अशी गोष्ट किंवा प्रॉपर्टी जी तुम्हाला प्रोत्साहन देते तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी किंवा त्यातून तुम्ही काहीतरी शिकता. आणि मागच्या वर्षीची थीम होती की पुस्तकातली एखादी नायिका जी तुम्हाला स्वतःसारखी वाटते. आणि या वर्षीची अर्थात आहेत चारोळ्या, म्हणजे त्यांना चॅलेंज आहे कारण त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्व, त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्या का अप्सरा स्वतःला म्हणवून घेऊ इच्छितात हे त्यांना चारोळ्यांच्या माध्यमातून लोकांसमोर आणायचं आहे. पण हे कसं सुचलं, म्हणजे अप्सरा करावं, म्हणजे स्त्रीला हे एवढा मोठा प्लॅटफॉर्म द्यावा, त्याही अशा स्त्रिया ज्या वेगवेगळ्या स्तरातून येतात, कोणी टीचर आहे, कोणी गृहिणी आहे, कोणी सिव्हिल इंजिनियर आहे, अशा सगळ्यांना अंडर वन रूफ आणणं हे सुचलं कसं आणि किती चॅलेंजेस होते? चॅलेंजेस असं म्हणता येणार नाही, कारण मला असं वाटतं की ब्युटी पेजंट सगळीकडेच पेजंट्स चालतात आणि हे फार कॉमन आहे. म्हणजे खूप जणांनी मला विचारलं अप्सरामध्ये वेगळं काय, तर मला इथे सांगायला आवडेल की जे पॅजंट्स असतात ना त्यामध्ये तुम्ही बघाल तर भरमसाठ फीज घेतली जाते, बरोबर. पण अप्सराचं रजिस्ट्रेशन अगदी कमी ठेवण्याचं कारण आहे कारण महाराष्ट्रीयन स्त्रियांची एक जी मानसिकता असते की माझं घर आधी नंतर मी. पण प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की मी कधीतरी रॅम्पवर चालावं, छान नटावं आणि छान तयार होऊन लोकांसमोर जावं. तर हा विचार एखाद्या सर्वसामान्य मराठी स्त्रीचा खरा जर आम्हाला उतरवायचा असेल तर त्यासाठी मुळात आधी आम्हाला नोंदणी शुल्क कमी ठेवणं हे माझ्या डोक्यात होतं. दुसरं, जेव्हा ते नोंदणी शुल्क कमी असेल त्यावेळी ती विचार करेल की अरे यावर्षी मी ट्राय करून बघते ना, आणि त्यामुळे अगदी सर्वसामान्य स्त्रियांना या स्पर्धेत भाग घेता यावा. प्लस दुसरा विचार आम्ही करतो की चला कोणी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, त्यांना खूप वेगवेगळ्या गोष्टींचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये ठासून भरलेला असेल, अशा स्त्रिया तर येतीलच. पण ज्यांना काहीच नाहीये,
ज्यांना कदाचित घरातून बाहेर पडण्यासाठी देखील 10 वेळा विचार करावा लागतो किंवा 4 लोकांसमोर उभं राहण्यासाठी विचार करावा लागतो, अशा स्त्रियांना कॉन्फिडन्स द्यायचं असेल तर मुळात मला त्यांना घरातून बाहेर आणायचंय, मग त्यांचं ग्रूमिंग करायचंय आणि मग त्यांना मंचावर आणायचंय. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो नोंदणी शुल्क आम्ही अत्यंत कमी ठेवलेलं आहे. ते याच कारणासाठी, त्यामधून काहीतरी नफा कमवावा असा आमचा हेतू अजिबात नाही. कारण आमचे प्रत्येकाचे वेगवेगळे बिझनेस आहेत, कामं आहेत, हे काम आपले प्रायोजक करत असतात. तर त्यामुळे त्या स्त्रिया जेव्हा आमच्याकडे येतात मग त्यांचं ग्रूमिंग सुरू होतं. ग्रूमिंगच्या वेळी देखील आम्ही असे तज्ज्ञ आणतो की जे त्यांच्या सौंदर्यावर काम करतील, फिजिकल फिटनेस, त्यांचा मेंटल फिटनेस प्लस स्टेज फिअर. म्हणजे बऱ्याचशा पॅजेंट्समध्ये मी असं पाहिलंय की स्टेज फिअर घालवण्यासाठी भरपूर काम केलं जात नाही किंवा फिजिकल ब्युटीला जरा जास्त महत्त्व दिलं जातं. आम्ही इथे नेमकं त्याच्या उलट करतो. आम्ही त्यांना विश्वास देतो तो मंचावर बोलण्याचा. अगदी माईक किती अंतरावर असावा, आवाज किती कमी जास्त ठेवावा आणि उत्तरं कशी द्यावीत याची सगळी रिहर्सल आम्ही करून घेतो, त्यांच्याकडून भरपूर प्रॅक्टिस करून घेतो. आणि त्यानंतर त्या अप्सरा म्हणून खऱ्या जीवनात जेव्हा बाहेर पडतात त्यांना हा आत्मविश्वास हा जीवनभरासाठी पुरतो. किती जणींचं नोंदणी होते, म्हणजे किती जणींचं रजिस्ट्रेशन होतं आणि मग त्याच्यातून काय क्रायटेरिया असतो सिलेक्शनचा? बरोबर, आम्ही जजेसची नावं ठरवलेली असतात आणि त्यामध्ये तानिया सुद्धा आहे. तानिया बऱ्याच जणांना ऑब्झर्व करत असते पहिल्या अगदी स्टेजपासून. रजिस्ट्रेशन खूप येतात, म्हणजे पहिल्या वर्षी तर असं झालं की खूप रजिस्ट्रेशन झाले आणि त्यातून आम्ही 30 जणींची निवड केली. पण त्यावेळी लक्षात आलं की खूप जणींना नकार द्यावा लागतो. पण त्यापेक्षा रादर मी कमी रजिस्ट्रेशन्स घेतले आणि नंतर मग त्यातून आपण 30 जणींची निवड करून तर आपल्याला योग्य हव्या त्या व्यक्ती मिळतात आणि ज्या पुढे येणाऱ्या आहेत त्यांना आम्ही पुढच्या वर्षी या असं म्हणून सांगतो. तर एक आकडा आमच्या डोक्यात असतो की 81 रजिस्ट्रेशन झाले की आम्ही रजिस्ट्रेशन बंद करून टाकतो. ओके, आणि मग 30 जणी निवडल्या जातात आणि मग त्या 30 जणींचं ग्रूमिंग करताना काय दमछाक होते? बिकॉज आय एम शुअर ते सगळं अरेंज करणं, त्या सगळ्यांना अंडर वन रूफ आणणं, त्याच्यानंतर ते सगळं ग्रूमिंग पार पडणं, त्यांच्या वेळा मॅनेज करणं, त्यांचे मूड्स मॅनेज करणं, त्यांचा वेगळा वेगळा एक येताना एक पर्सनॅलिटी घेऊन आलेल्या असतात. त्या सगळ्यांना अंडर एका पेजवर आणणं ही दमछाक कशी असते? ती दमछाक पण नसते, कारण आम्ही त्यातून अशा वाटा शोधलेल्या आहेत ऑलरेडी. कारण काय झालंय, आपल्याकडे महाराष्ट्रभरातून स्त्रिया येत असतात या स्पर्धेसाठी. कोणी पुण्यातून, नागपूरहून, अशा सगळ्या एंट्रीज आहेत, गोव्याहूनही होत्या. अरे वा. तर मग हा सगळ्या अंडर वन रूफ. हो, कारण आपल्याला कोविडने भरपूर काही शिकवलंय. आपण ऑनलाईन जो आपला प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्याचा वापर आम्ही इथे एक्झॅक्टली करतो. सगळ्या स्त्रिया आपलं काम संपवून कधी रिलॅक्स होतात, साधारण 9, 9:15 वाजता. आम्ही 9:30 वाजता आमचं ग्रूमिंग सेशन ऑनलाईन सुरू करतो आणि सगळे तज्ज्ञ येऊन ऑनलाईन 9:30 ते 11:30 ते 12 कधी कधी सेशन्स चालतात. कारण सगळ्या स्त्रियांना प्रश्न असतात आणि खूप म्हणजे व्यक्तिगत लेवलवर, आपण वैयक्तिक लेवलवर देखील आम्ही त्यांचे प्रश्न किंवा त्यांच्या शंका आपण सॉल्व्ह करतो. त्यामुळे हे सगळे सेशन्स आपण ऑनलाईन घेतो. क्या बात आहे. सो असं मी म्हणते तसं की अप्सराची तयारी सुरू झाली आहे, सगळे असे काउंटडाऊन सुरू झालेला आहे. मग कसं असं सुप्रिया, बिकॉज एखादी गोष्ट पोटात गोळा आलेला असतो, कितीही नवीन असली, कितीही जुनी झाली तरी त्या पोटात तो गोळा येणं जो फिलिंग आहे ते असतं. सो आता तुझ्या काय मनात सुरू आहे? बिकॉज घालमेल सुरू असणार, काही दिवस राहिलेत, आता हे सगळं सुरू झालेलं आहे, काय फिलिंग? सगळ्यात सांगायला गेलं तर मला कधीच तसं टेन्शन येत नाही, कारण मी खूप शांत आहे मुळात आणि मी खूप सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करते. मला माहित आहे की कदाचित गोंधळ होतोच, प्रत्येक इव्हेंटमध्ये हा गोंधळ होतोच, पण तो शांतपणे कसा मॅनेज करावा यावर मी जरा जास्त लक्ष घालते. त्यामुळे घालमेल असं मी नाही म्हणत. मला फक्त टेन्शन असतं ते की स्त्रियांनी येऊन उत्तम पद्धतीने मराठीमध्ये स्वतःची ओळख द्यावी, त्यासाठी मला थोडंसं काम करावं लागतं. बाकी मला इव्हेंटचं तसं टेन्शन येत नाही, तो आम्ही मॅनेज करतो. किंवा गोंधळ झाले तरी आम्ही मॅनेज करतो, कारण गोंधळ होणारा आम्हालाच माहीत असतो, प्रेक्षकांना माहीत नसतं की बॅकअप म्हणजे बॅकस्टेजला काय गडबड सुरू आहे. ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं आमचं काम असतं. फक्त ज्या स्पर्धक आहेत त्यांनी उत्तमरित्या स्वतःला सादर करणं अतिशय गरजेचं आहे, तर त्याचं मला फक्त टेन्शन असतं. ठीक आहे. सो मी आता सुप्रियाचा काही फार वेळ घेणार नाहीये, तिची पण खूप काय सुरू आहे मागे, तिच्याशी मध्ये मध्ये बोलणारच आहोत. ग्रूमिंग सेशनसाठी आता रेडी होत आहेत, आधीच सगळं झालेलं आहे, आता ग्रूमिंग सेशन होणार आहे आणि नंतर D-Day असणार आहे. त्या दिवशी जे काय सुरू असतं ते पण आपण पाहणार आहोत. पण जाता जाता मला हे विचारायचं आहे की हे सगळं करताना तुझी
सुद्धा घरी काहीतरी एक वेगळं हे असतं, कुटुंब असतं. कारण काय स्त्री म्हटल्यावरती त्याच्यापासून काय आपल्याला डायसेक्ट होता येत नाही, ते सुरूच असतं. मग त्यांना काय सांगितलेलं असतं की या वेळात सुप्रिया असणार आहे घरी, कशी असते? नाही, तशी कल्पना असते सगळ्यांना. आणि खरं तर कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ही टीमवर्क शिवाय म्हणजे नाहीच, कठीणच आहे. तर सगळ्यात आधी माझा बॅकबोन म्हणजे माझा नवरा, जो सगळं मॅनेज करतो. कारण कितीही मी अप्सरासाठी किंवा मराठी संवर्धनसाठी जरी मी काम करत असले तरी सुद्धा पाठीमागे जे सगळे कॅल्क्युलेशन्स असतात ते त्याचे असतात. कारण त्याच्यामुळे मग मला शक्य होतात या सगळ्या गोष्टी करणं. आणि अप्सराच्या बाबतीत म्हणशील तर आपले गिफ्टिंग पार्टनर्स असतात, ज्या उद्योजकांना आपण या प्लॅटफॉर्ममधून त्यांना आपण एक मंच देत असतो. कारण त्यांचाही आपण एक रॅम्प वॉक ठेवतो आणि त्यांनाही आपण बक्षिसं देतो. म्हणजे आपण 5 ते 3 किंवा 5 आपण उद्योजिका निवडतो त्या दिवशी आणि त्यांनाही छानपैकी संधी दिली जाते. तर हे सगळं धनलक्ष्मी आणि रितू पैठणकर या दोघी जणी मैत्रिणी सांभाळतात. आणि अर्थात या कार्यक्रमाचा अतिशय एक महत्त्वाचा भाग म्हणजे तानिया विजयकर. तानिया फॅशन डिझायनर आहे आणि ती खूप सुंदर पद्धतीने अप्सराचा हा रॅम्प वॉक, त्याची कोरिओग्राफी अप्रतिम करते. आम्ही पाहिलं ते आणि बघितलं की तुमचं काय सुरू असतं त्याच्यामुळे, आणि म्हणून ते कसं छान दिसतं. सो येस सुप्रिया, थँक्यू. तुझी जी काही दमछाक सुरू आहे ती आम्ही पाहतोय, आम्ही असणारच आहोत त्याचा भाग आणि बोलणारच आहोत मध्ये मध्ये. आणि बघूयात कसं होतंय अप्सराच्या दिवशी, काय असणार आहे, कसं सगळं असणार आहे. आम्ही सुद्धा फार एक्सायटेड आहोत. सो लेट्स सी. आणि थँक्यू मज्जा पिंक, कारण यावर्षी तुम्ही आमचे डिजिटल पार्टनर आहात, डिजिटल मीडिया पार्टनर आहात. आणि सगळे प्रशिक्षक जे अप्सराला आपल्या सगळ्या मुलींना तयार करतात त्या सगळ्यांचे आभार आणि मज्जा पिंकचे खास आभार. थँक्यू. आणि वी आर एक्सायटेड. आम्ही खूप खूप आनंद आहे की याचा भाग होता येत आहे. स्त्रियांसाठी काहीतरी घडतंय आणि इतकं छान घडतंय. सो मज्जा पिंक असणारच आहे. सुप्रिया, तुला खूप खूप शुभेच्छा आणि या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. तर बघतोय की काय सुरू आहे अप्सरा आणि काही पार्टिसिपेंट्स आहेत माझ्यासोबत. सो फर्स्ट इयर आहे. येस, दिस इज फर्स्ट इयर. आता तुझं ग्रूमिंग पण बघितलं, तुझा चेंज झाला, लुक चेंज झाला. सो कसं असतं हे, काय वेगळं फील असतं सगळं? ऍक्च्युली गेल्या वेळी मी अप्सराला जर गिफ्टिंग पार्टनर होते त्यावेळेलाच डिसाईड झालं होतं की ते पार्टिसिपेट करायचं, कारण वेगळा एक्सपिरियन्स आहे ऑल टुगेदर. गेले आठवडाभर खूप सेशन्स चालू आहेत, राईट फ्रॉम हॅपीनेस थेरपी, म्युझिक थेरपी झाली, त्याच्यानंतर रिलेशनशिपवरती सेशन झाले, त्याच्यानंतर झुंबा, योगा हे सगळं झालं. आणि आज वॉज ऑन दी परफॉर्मन्स आणि त्याच्यानंतर आता जे मेकओव्हर झालं वॉज रिअली 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 नाईस.
म्हणजे छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या आपण डेली म्हणतात ना आपल्या रुटीन मध्ये चेंज करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण रोज अप्सरासारखे वावरू शकतो असं म्हणते मी. चलो तुला ऑल द बेस्ट, भेटूच. मेकओव्हर पाहिलेत आपण, त्यांच्यामध्ये यांचा सुद्धा झाला होता, सो फुल लुक चेंज झाला होता आणि वेगळाच एक फील आला. कसं वाटतं फील? खूप छान वाटलं, अगदी ग्रेसफुल वाटलं, काहीतरी वेगळं केल्याचा आनंद मिळाला, खूप छान वाटलं. सो ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. सो कसं होतं, बिकॉज ग्रूमिंग झालं, तुम्ही परफॉर्म केलं आणि अमेझिंग. तुम्ही प्रश्न विचारायच्या आताच मी म्हणते की अमेझिंग. कारण मॅम एवढे वर्षानंतर म्हणजे लग्नाला 30 वर्ष झाले, त्यानंतर फर्स्ट टाइम अप्सराची ऍड बघितली आणि असं मनातून कुठेतरी आपुलकी वाटली की आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. मे बी सुप्रिया मॅडमचं रिफ्लेक्शन असेल त्याच्यावर. आणि मी खरोखर इतके वर्षानंतर मी प्रथम असा भाग घेतला आणि मला आज तर खरोखर मी वेस्टर्न फर्स्ट टाइम मी कॅरी केलं. आता अटायर पण शनाया मॅडमचं आणि तानिया मॅडम, मला इतकं त्यांनी म्हणजे खूपच छान तयारी करून घेतली आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता म्हणजे आयुष्यातला हा. आणि मी सांगू का, मी इतके वर्ष अशी घरात किंवा संसार नोकरी, पण आज मला असं वाटतं की नाही, आपण आता स्वतः जगलं पाहिजे. कारण मला एक आतून छान ऊर्जा मिळाली आज की आपण आता स्वतःसाठी जगलं पाहिजे. आणि खरंच सुप्रिया मॅडम आणि तानिया मॅडमचे खूप खूप आभार. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. सो अप्सरामध्ये पार्टिसिपेट आहेस आणि आता फायनल आलाय जवळ, कसा होता टोटल एक्सपिरियन्स? खूप छान होता, खूप काही शिकायला भेटलं मला. लाईक हाऊ टू ड्रेसअप, हाऊ टू स्टँड, हाऊ टू गिव्ह पोश्चर. म्हणजे आपण ह्या सगळ्यामध्ये पण किती एक नेक्स्ट पावलं कसं विचार करू शकतो ते आपण खूप शिकली मी करून. आणि हॅपीनेस ह्याच्यामध्ये आपण किती सॅड असो पण ते आपण हॅपीनेस पण त्याला कसं कन्वर्ट करू शकतो ते पण आपण शिकलो. खूप काही आम्हाला शिकवलं ॲक्च्युली. खूप हा वीक पूर्ण आम्हाला शिकवलं. रात्रीचे सेशन असायचे की हर एक दिवशी वेगळे सेशन असायचं की आम्ही कसं स्वतःला ग्रूम करू शकतो, कसं आम्ही स्वतःला एक अपग्रेड करू शकतो. तर ॲक्च्युली खूप मस्त मला एक्सपिरियन्स भेटला यासाठी. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. दिवस संपत आलाय पण अप्सराची तयारी काही संपत नाहीये आणि या दोघी जणी सकाळपासून त्याच्या मागे लागलेल्या आहेत. घरी जायची वेळ आली, पण जाता जाता मला विचारायचंय, सगळ्या जणी बरंच काही घरी घेऊन जात आहेत, तुम्ही काय घरी घेऊन जाय? समाधान. कारण त्या सगळ्या स्त्रियांना जो प्लॅटफॉर्म आम्हाला द्यायचा होता की नाव दे आर हॅपी, की आम्ही काहीतरी जिंकू नाही तर नको जिंकू, काही म्हणजे जिंकणं आणि हरणं ही गोष्ट महत्वाची नाहीये, पण आज इथून ज्या त्या शिकून जात आहेत ते त्यांना लाईफ टाईम उपयोगी पडणार आहे. सगळं तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन आता बघितलं असेल तर द वे दे वर डान्सिंग, अरे तानिया मी अशी दिसत होते आता मी अशी दिसतेय. दॅट काइंड ऑफ ती जसं मला की समाधान जे मिळतं ना, की मी एखाद्या लेडीमध्ये थोडंफार जरी काही मला ग्रूम करता आलं आणि त्या ग्रूमिंगमध्ये तिला थोडीफार जरी काही मदत झाली, दॅट इज व्हॉट आय एम लुकिंग फॉरवर्ड, दॅट्स व्हॉट वी वॉन्ट. सो इथे बऱ्याच अप्सरा आहेत आणि तिथे त्या कॅमेरा पलीकडे आपल्याला बघणाऱ्या सगळ्या मैत्रिणी त्या सुद्धा अप्सरा आहेत. प्रत्येक जण अप्सरा आहे. त्यांना जाता जाता तान्या जर तू काही 3 टिप्स देऊ इच्छिते की ज्या अगदी छोट्या छोट्या असतील पण त्यांच्यासाठी बरंच काही करणार असतील तर ते काय? मी 3 पेक्षा एकच टिप सगळ्यांना द्यायला मला आवडेल की जेव्हा तुम्ही ड्रेसिंग सेन्सबद्दल विचार करताना सर्वात पहिले तुम्ही आपली पर्सनॅलिटी चेक करा की आपल्या पर्सनॅलिटीला काय सूट करेल आणि कम्फर्टेबल काय आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमची फॅशन चूज करा. फक्त हे ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी हे करणार, हे ट्रेंडमध्ये आहे हे मी करणार, डोंट डू दॅट. आपल्या पर्सनॅलिटीला साजेसं मी काय कुठला आउटफिट मी चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकते तुम्ही तोच करा अँड यू विल लुक ब्युटिफुल. सो थँक्यू आणि तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा. आम्ही असणारच आहोत, पुन्हा भेटूच. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.